and last episode of Navshakti. Today our speaker is Miss Sharvari Munishwar. She is a commerce graduate from MCC Mulund. She has a strong HR experience with TCS, Pfizer and Dow Chemicals. She was a part of Limca Book of Records for 72 hours poetry recitation and founded Shabdankit for emerging poets. During lockdown, she launched Urjasvi Healings, focusing on holistic therapies to support spiritual journeys. And she is also the Pujari of Kolhapur's Mahalakshmi. Hello, ma'am. Thank you so much for coming. Thank you very much. I thank you all of you students and teachers for providing me such a wonderful opportunity to interact with you. I wish you happy New Year. Yes, same to you, ma'am. So, ma'am, let's get started with the podcast. Yes. So, जसं मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन केलेलं 72 hours पोएट्री रिसिटेशन लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुमचं नाव वगैरे आलेलं. सो ते पोएट्रीज वगैरे तुम्ही स्वतः लिहिता, तुम्ही बोलले आम्हाला. या सो त्याच्यावरतीच माझे प्रश्न आहेत स्टार्टिंगचे. दॅट इज व्हॉट स्पार्क युअर इनिशियल लव्ह फॉर पोएट्री and when did you realize that it would become such a significant part of your life? So here I would like to thanks to all my teachers who brought me closer to the languages. माझ्या शाळेमध्ये 9वीत असताना माझ्या मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी कुसुमाग्रजांची कणा ही कविता आम्हाला शिकवली होती आणि ती कविता अतिशय हृदयस्पर्शी होती. मी ती पाठ केली, मी ती घरी म्हणून दाखवायचे आणि माझ्या असं लक्षात आलं की कविता मला खूप आवडतात. तिथून माझा कवितेबरोबरचा प्रवास झाला. कविता वाचन, अनेक कविता वाचल्या मी, शांता शेळकेंच्या वाचल्या, कुसुमाग्रजांच्या, पाडगावकरांच्या. आणि 10वीमध्ये माझ्या घरामध्ये अशी एक घटना घडली की माझे काका अचानक वाढले आणि तेव्हा प्रत्येक जण अतिशय घाबरलेला होता, प्रत्येक जण रडत होता. कुणाचे वडील गेले होते, माझे काका गेले होते, आजीचा मुलगा गेला होता. तर मी अश्रू, प्रत्येकाचा अश्रू आणि त्याचे अर्थ माझ्या कल्पनेतनं मांडायचा प्रयत्न केला होता. ती माझ्यामध्ये माझी पहिली कवितेबरोबरची ओळख आहे की जिथे मी स्वतः व्यक्त झाले आणि तिथून मला वाटत गेलं, लिहित गेले, जसं वाटलं तसं लिहित गेले. नंतर मग चारोळी, कविता, मुक्तछंद, मग गझलची ओळख होत गेली. मग मराठी गझल लिहायला लागले आणि मग मी कवितेच्या क्षेत्रामध्ये आले असं म्हणायला हरकत नाही. पण माझ्या मते प्रत्येक गोष्टीची बीजं कुठेतरी तुमच्या लहानपणात रुजलेली असतात आणि या माझ्या प्रवासामध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा. Okay. And could you share the story behind how your name got into the Limca Book of Records? 2015 आणि 2016 या दोन्ही वर्षी सातत्याने गोव्याचे जे खासदार होते विष्णू सूर्या वाघ यांनी मराठी कवितेसाठी, मराठीच असं नाही भारतभरातल्या भाषांच्या कवितेसाठी एक मुक्त व्यासपीठ कवितातल्या लोकांना उपलब्ध करून दिलं होतं. पहिल्या वर्षी 52 तास सातत्याने होत्र होतं. हे कार्यक्रमाचं नावच होतं काव्य होत्र, जिथे अखंड कविता वाचन चालू असायचं. एक कवी झाला की दुसरा कवी यायचा आणि तिथे कुठल्याही भाषेला, वयाला कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. काश्मीरी भाषेतले पोएट आले होते, त्यांनी त्यांच्या भाषेतली कविता केलेली तरी एखाद्या मराठी माणसापर्यंत ती पोहोचत होती, कारण कवितेचा भाव महत्वाचा होता. तिथे मल्याळी कवयित्री होते, साऊथ इंडियातल्या, दक्षिण भारतातल्या सगळ्या भाषा होत्या. भारतातल्या जवळपास 50हून अधिक भाषा तिथे मी ऐकल्या. कुठल्याही प्रकारे मला अडचण आली नाही. मग दुसऱ्याही वर्षी त्यांनी हे ठेवलं आणि पहिल्या वर्षी 52 तासाचं, दुसऱ्या वर्षी 72 तासावर गेलं आणि आम्ही खूप 3 दिवस तिथे राहून असंख्य कविता ऐकल्या, असंख्य कवींना भेटलो. सेलिब्रिटी कवी आले होते तिथे. गुरु आला होता ठाकूर, जो आज एक अतिशय प्रतिथयश कवी आहे. असे अनेक कवी तिथे ऐकायला मिळाले. तर मला वाटतं की लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हा आमचा सगळ्यांचा सोहळा होता, इव्हेंट होता, ज्याच्यात आम्हाला एक जागा मिळाली. पण त्याही पेक्षा इतक्या कविता ऐकायला मिळाल्या तर मला असं वाटतं ते मला जास्त आवडलं. ओके. आणि तिकडचं तुमचं एक्सपिरियन्स कसं? मला म्हटलं तसं की अनेक भाषा होत्या, भाषांमधनं कवी व्यक्त होत होते. कोणाचे छंदबद्ध कविता होत्या, कोणाचे मुक्त छंद होते,
त्या भाषेतल्या कवितांचा कुठेही आडकाठी आली नाही आम्हाला भावनांना व्यक्त होताना. काही वेळेला असंही झालं की कळत नव्हतं, तिथे मग कोणीतरी येऊन ज्याला ती भाषा येते तो ट्रान्सलेट करत गेला आणि आम्ही जोडले गेलो आणि त्या नंतर सुद्धा आम्ही अनेक कवींशी जोडले गेलेलो. तर हा एक मोठा परिवार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आताच्या बॅकग्राऊंडला जिथे जातीयवाद वगैरे खूप जास्त होतोय, तिथे अशा वेळेला कवी, लेखक आणि साहित्यिक यांचा खूप मोठा वाटा आहे ह्या सगळ्यांना जोडून ठेवायला. तर खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही एका अशा मोठ्या सोहळ्याचा भाग असता. Okay. And what was the achievement that you earned from this recognition? अचीवमेंट म्हणाल तर अशा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जिथे प्रतिक्रियश कवी आहेत, ज्याला वाचत तुम्ही मोठे झालेला असता, ज्याला ऐकत तुम्ही मोठे झालेला असता, त्यांच्या समोर तुम्हाला तुमची कविता सादर करायला मिळणं ही एक मोठी अचीवमेंट आहे. की तुम्ही तिथे जाता, तुमच्या समोर बसलेले असतात ते अतिशय मोठे प्रतिक्रियश कवी होते. तिथे सौमित्र होते ज्यांच्या समोर मी कविता माझी सादर केली आणि सौमित्रला ऐकत, सौमित्रचा गारवा ऐकत मला असं वाटतं माझ्या तारुण्याची अनेक वर्ष गेली. तर अशा वेळेला इट इज अ बिग अचीवमेंट. खूप मोठं भावना असते जी व्यक्त नाही करतायत, की ती व्यक्ती समोर बसली आहे जी तुमची एक आयडॉल असते आणि त्यांच्यासमोर तुम्ही सादर करता. मी वैभव जोशी, संदीप खरे यांच्या समोर माझी कविता सादर केली आहे. तर मला असं वाटतं कवितेने मला खूप मोठ्या लोकांबरोबर बसायची, त्यांना जवळून निहाळायची संधी मिळवली, शिकण्यासाठी त्यांच्याबरोबर मला संधी मिळाली असं. ओके, सो हेच तुमच्यामध्ये तुमची खूप मोठी अचीवमेंट म्हणण्यापेक्षा देणगी म्हणू शकते मी, जी माझ्या पूर्वजांकडनं. कारण मी संत एकनाथ महाराजांच्या पिढीतनं आहे, 14वी पिढी आहे माझी. आणि कुठेतरी त्यांचा वरद हस्त आणि आई महालक्ष्मीची कृपा की मला शब्द मिळाले आणि ते मी मांडू शकले कवितेच्या माध्यमातून किंवा लेखांच्या माध्यमातून, लोकांपर्यंत पोहोचू शकले, लोकांना आवडलं, लोकांनी प्रेमही दिलं. तर मला असं वाटतं ते प्रेम ही माझी अचीवमेंट. ओके. अँड हाऊ डू यू अप्रोच द प्रोसेस ऑफ रायटिंग पोएट्री? प्रोसेस ऑफ रायटिंग पोएट्री असं काही कुठे कार्यशाळा किंवा वर्कशॉप होतातही हल्ली, पण त्या भावना असतात. तुम्ही शब्द संपत्ती वाढवू शकता, वाचनातनं वाढवू शकता. प्रोसेस म्हणाल तर मी सतत माझ्याही मुलीला घरी सांगत असते की व्यक्त व्हायचं असेल तर भाषेची गरज असते आणि भाषा ही वाचनाने समृद्ध होते. OTT प्लॅटफॉर्मवरचे सिरीज वगैरे हे एका करमणुकीसाठी ठीक आहेत, पण वाचनाचे संस्कार होणं फार महत्वाचं आहे. आणि हे वाचनाचे संस्कार तुमच्यावर झाले ना एकदा की तुम्हाला पुस्तकं जवळची वाटतात. आणि जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचता ना, विविध लेखकांची वाचता, कवींची वाचता, तेव्हा तुमची शब्दसंपत्ती वाढत जाते. आणि जेव्हा तुम्हाला भावना व्यक्त करायच्या असतात ना, तेव्हा ते जरूर नाहीये की प्रत्येक वेळेला कविताच होईल किंवा कवितेत पण इतके प्रकार आहेत की चारोळीपासून अगदी खंडकाव्य लिहिली गेलेली आहेत. हे काव्यच आहे. महाभारत म्हणा किंवा रामायण म्हणा हे काव्य रूपात लिहिल्या गेलेले आहे. इथपर्यंत त्याची व्याप्ती आहे. पण मला असं वाटतं लेखातनंही तुम्ही व्यक्त होऊ शकता. तर वाचन जेव्हा खूप वाचता तेव्हा मी म्हणजे ते तुमचं कधी प्लॅन पण नव्हतं ते HR मध्ये, मग तुम्हाला स्टार्टिंग मध्ये काही डिफिकल्टीज फेस करायला कुठेही गेला की डिफिकल्टी असतातच. म्हणजे डिफिकल्टी नाही, साधं आता इथे यायचं झालं तरी मला 3 मजले चढावे लागले. सो प्रत्येक ठिकाणी काही ना काही डिफिकल्टीज असतात. तुम्ही प्लॅन करून आलात तरी असतात. मला डिफिकल्टीज नाही म्हणता येणार, मला शंका होत्या, कारण माझं बॅकग्राऊंड खूप वेगळं होतं आणि HRचं बॅकग्राऊंड वेगळं होतं. शंका होत्या, पण माझ्या आयुष्यात मला जर का काही खूप चांगलं मिळालं असेल तर अतिशय छान असे मेंटॉर्स मिळाले प्रत्येक पावलोपावली, ज्यांनी मला घडवलं. जसं आई घरी संस्कार करते ना, तसे ऑफिसमधल्या सिनियर्सनी, कलिग्सनी मला शिकवलं. माझ्या अडचणींना त्यांनी समजून घेतलं. त्यांनी कधीही मला आठवत नाही की मला खूप काही असं वाईट असं वाटायला आलं. थोडेफार अनुभव आले, पण माझे मेंटॉर्स, माझा पहिल्या बॉस असणं अगदी शेवटच्या बॉस पर्यंत मी अजूनही कनेक्टेड आहे. प्रत्येकाने मला शिकवलंय आणि एक काहीतरी ऍड केलंय माझ्या आयुष्यात. कसं वागावं, कसं वागू नये. तर विचारमध्ये मला असं वाटतं की मी खूप शिकले लोकांशी बोलण्याच्या माध्यमातून. आणि आता तुम्ही रिसेंटली कनेक्टेड आहात विथ ओपेड सायन्स. येस, सो
what is occult science? अकल्ट सायन्स आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यात जास्त रील्स त्याच्यावर बघितली असतील की न्यूरोलॉजी आहे, क्रिस्टल थेरपी आहे, रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, एन नंबर ऑफ ऑकल्ट सायन्सेस आर देअर. खरं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीला ना आपल्या भारतीय ज्ञानामध्ये खूप पूर्वीपासून आहे, पण जेव्हा त्या गोष्टी फॉरेनच्या नावाने येतात ना तेव्हा तुम्ही अट्रॅक्ट होता. रेकी ही आपल्याकडे पूर्वापार आहे हो, आशीर्वाद द्यायची पद्धत ही रेकीचीच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला पाठीवर ठेवून आशीर्वाद देता, आम्ही रेकीमध्ये तेच करतो. पण जेव्हा ते रेकी या नावाने आलं ना तेव्हा आपण खूप त्याच्याकडे उडले गेलो. पण पूर्वीच्या काळी तीर्थ देणं, आशीर्वाद देणं, मंत्र उच्चारण करणं किंवा एखाद्याला शुभम भवतु म्हणणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे. तर अकल्ट सायन्सेस म्हणजे आध्यात्मिक मार्गातून एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करायला मदत करणं म्हणजे अकल्ट सायन्सेस, सोप्या भाषेत. त्याच्यामध्ये अनेक आहेत, जसं ज्योतिषशास्त्र आहे, तसंच न्यूमरॉलॉजी आहे. तसा ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचा प्रभाव असतो, तसाच न्यूमरॉलॉजीमध्ये नंबर्स आणि ग्रहांचा प्रभाव असतो. रेकी आहे, टॅरो रिडिंग आहे. टॅरो रिडिंग पण आपण खूप, तुम्ही जर का जुमांजी वगैरे सारखे पिक्चर्स बघितले असतील त्याच्यात पण आहे हे प्रकार की साधारणपणे चित्र आहे, त्या चित्रांवरनं काय सांगते. किंवा न्यूमरॉलॉजी किंवा घरामधल्या गोष्टी, पूर्वी जखम झाल्यावर हळद द्यायची, हळद अनेक प्रॉब्लेमवर उपाय सांगू शकते. त्याचा अभ्यास म्हणजे आपण सायन्सेस आणि हे शास्त्र आहे. या सगळ्याचा बेस एकच आहे, तो भौतिक शास्त्राचा नियम आहे जो तुमच्या फिजिक्स मध्ये तुम्ही स्कूल डेज मध्ये शिकलेला आहे. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अदर और वन फॉर्म टू अदर. तर त्याच्यावर चाललेलं सायन्स आहे. आणि माझी जर्नी, जसं माझ्या आयुष्यात अपघात झाले पण कायम त्या अपघातांनी माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललं, तसं अकल्ट सायन्सेस मध्ये सुद्धा मी अपघाताने आले. 2016 साली काही कारणाने मला जॉब सोडावा लागला आणि मग घरी बसून काय करायचं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी शिकत गेले. आणि नंतर गुरूंच्या मार्गदर्शनाने आज माझं ते फुल टाईम प्रोफेशन आहे. आणि तिथेही परत युनिव्हर्सल एनर्जीचे थँक्स, कॅन डू गुड देअर. And meditation is also a part of occult science. मेडिटेशन ही आपल्या हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेली एक जीवन पद्धती म्हणायला हरकत नाही. आपण ध्यान लावून बसतो ना, दॅट इज मेडिटेशन. पण मेडिटेशन बद्दल लिमिट खूप आलेली आहे. तासन तास बसायचंय, एकाच पोझिशन मध्ये बसायचंय किंवा कुठल्या तरी पद्धतीने बसायचंय. तर पूर्वीच्या काळापासून ऋषी मुनी जे करत आले ध्यान, दॅट इज मेडिटेशन. तुमच्या आतमध्ये जाऊन तुमच्या स्वतःशी संवाद करणं इज मेडिटेशन. तुम्ही शांत बसणं आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमची उत्तरं तुमच्या आत शोधणं इज मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे वेगळं काहीच नाही. It is the answer is inside you. Exactly. तुम्ही बाहेरच्या गोष्टींमध्ये त्याचं उत्तर शोधता जे मिळत नाही आणि म्हणून प्रॉब्लेम पुढे वाढत जातात. जेव्हा तुम्ही आत शोधता, तुम्ही शांत 2 मिनिटं बसून या घटनेकडे बघताना मी कुठे चुकले आणि मी काय करू शकले असते हे जेव्हा शोधता, दॅट इज मेडिटेशन. सो मेडिटेशन इज अ पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येकाने केला पाहिजे. अकल्ट सायन्सेसमुळे त्याला जास्त ग्लोरिफिकेशन आलंय हे मी मान्य करते की अकल्ट सायन्सेस किंवा आताच्या आध्यात्मिक अभ्यास पद्धतीमुळे मेडिटेशनला खूप छान पद्धतीने मांडता यायला लागले लोकांना. ते पूर्वी नव्हतं असं मला वाटतं किंवा पूर्वी पोचत नव्हतं. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मेडिटेशन लोकांपर्यंत पोचतंय, तुमच्यासारख्या यंग जनरेशन पर्यंत पोचतंय. हे मला असं वाटतं खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे सोशल मीडिया. आणि तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा सो या म्हणजे काउन्सिलिंग इन व्हॉट टर्म्स तुम्ही कशा टाईप? काउन्सिलिंग म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपल्या प्रॉब्लेम बद्दल जेव्हा एखाद्या त्रयस्थ माणसाकडनं मार्गदर्शन मिळतं तेव्हा आपल्याला ती व्यक्ती कुठल्याही प्रकारे जज करत नसते, राईट. तर ती तुम्हाला एखादा अँगल देत असते जो तुमच्या प्रॉब्लेममुळे आणि तुमच्याशी असलेल्या इमोशनल अटॅचमेंटमुळे तुमच्या लक्षात येतो. तर काउन्सिलिंग हा माझ्या प्रोफेशनचा आणि काउन्सिलिंग थोडंफार प्रत्येक प्रोफेशनमध्ये होतं. जेव्हा शिक्षक येतात, शिकवतात
तेव्हा पेपर कसा लिहावा हे नाही सांगतात, इट्स अ पार्ट ऑफ काउन्सिलिंग. किंवा तुम्ही अडकलेले असताना तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करणं हीच काउन्सिलिंग. तर माझ्याही जॉबचा हा पार्ट आहे काउन्सिलिंग. माझ्याकडे मुलं येतात, स्पेशली 14-15 वयोगटाची मुलं येतात. त्यांना काउन्सिलिंग हा शब्द आहे ना हा खूप आवडतो, म्हणून त्याला काउन्सिलिंग म्हणायचं. पण एखादी गोष्ट आई सांगते तीच गोष्ट मी त्याला त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत शिरून सांगते आणि त्याला ती आवडते. तर माझं काम होतं, त्याच्या आईला खूप बरं वाटतं माझ्या मुलाचं काउन्सिलिंग. सो दॅट्स पार्ट ऑफ युअर जॉब. आणि अर्थात काउन्सिलिंगसाठी सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत, युनिव्हर्सिटीकडनं करायचे आहे, हे तर करायचे. पण रोजच्या लाईफमध्ये आपण मित्र बनवून, आई बनवून काउन्सिलिंग करतच असतो. And like, who is your inspiration? खूप छान प्रश्न आहे. आज नवरात्राच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारलाय. तर इन्स्पिरेशनसाठी ना फार कुठे जायची गरज नसते. इन्स्पिरेशन तुम्हाला घरात मिळत असतात. तुमच्या घरी येणारी कामवाली ही सुद्धा तुमचं इन्स्पिरेशन होऊ शकते. माझ्या घरी येणारी कामवाली ही कॅन्सर सर्वायव्हर आहे. लॉकडाऊनच्या काळात जिथे अक्षरशः सगळंच बंद होतं, अशा वेळेला दुर्दैवाने तिला कॅन्सर होणं आणि त्यातनं तिने मात करणं, अतिशय साध्या निम्न वर्गातनं आलेली, तिला पण गुरुभक्ती आहे तिची, तिचं नामस्मरण आणि जप चालत होता. पण तिला कॅन्सर लक्षात आला, वेळोवेळी त्याच्यावर उपचार झाले आणि 6 महिने आराम करून ती परत कामावर रुजू झाली. आणि तेव्हा ती रुजू झाली ना, तेव्हा तिने मला पहिल्यांदा असं, मी तिला विचारलं की करू शकशील ना? ती म्हणाली मग आजार गेलाय ना माझा, आता उलट जास्त जोमाने काम करेल. तर हे इन्स्पिरेशनच आहे. मी बरं नाहीये म्हणून घरात बसणं हे ती स्वीकारू शकत होती. तिला काही कोणी म्हटलं नसतं की अरे तू पैसा नाही आणला, बस तिच्याकडे उत्तर होतं मी कॅन्सर मधनं आलीये बाहेर. तिने जे उत्तर द्यावं ना ते खूप छान होतं की उलट अगं आता मी बरी झालीये, जो आजार होता तो निघून गेलाय माझ्या शरीरातनं, त्यामुळे आता मी 2च्या ऐवजी 4 कामं करू शकते. सो हे इन्स्पिरेशनच आहे. तुम्ही कुठून इन्स्पिरेशन घेता हे महत्वाचं आहे. इन्स्पिरेशन तुमच्या आजूबाजूला असतं. माझी मुलगी सुद्धा माझी इन्स्पिरेशन होऊ शकते की अरे तिला बरं नसलं तरी कॉलेजला जाते, इकडनं ऑफिसला जाते, परत घरी येते दमून. सो आय कॅन गेट इन्स्पायर. आय कॅन गेट इन्स्पायर फ्रॉम एनिवे. त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन. इन्स्पायर व्हायला तर आता मी पण बसले तुमच्याकडे एवढं ऐकते, सो इवन आय एम इन्स्पायर्ड बाय यू. थँक्यू. अशी चेन चालू राहिली पाहिजे. येस येस येस. सो जसं की तुम्ही आता काढलंच आहे, म्हणजे विषय मांडलाय लाईक वुमेन्स बद्दल, तर आपण आपल्या टॉपिक कडे वळूया, दॅट इज नवशक्ती. सो जर तुम्हाला मी विचारलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ नवशक्ती फॉर यू, तुम्ही कसं डिफाईन करा तुमच्या शब्दात? नवशक्ती, स्त्रीची व्युत्पत्ती. आपण जिच्या चरणी आज बसलेलो आहोत ही आई अंबाबाई महालक्ष्मी, हिच्यातनं व्युत्पत्ती झालेली आहे पूर्ण सृष्टीची. ही आदिमाया पार्वतीचं रूप आहे आणि आदिमायेतनं आपल्या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे शक्तीच्या चरणी आपण बसलेलो आहोत. नवशक्ती म्हणशील तर आपल्या जेव्हा स्त्री म्हणून जन्माला येतो ना, तेव्हा त्या सगळ्या शक्ती आपल्यात असतात. शक्ती म्हणजे काय? प्रत्येक वेळेला शक्ती म्हणजे हातात तलवार घेऊन युद्ध करणं म्हणजे शक्ती नाही. तर ज्या वेळेला मला माझ्या कुटुंबाला गरज आहे तेव्हा ठामपणे भावनिक खंबीर होऊन उभं राहणं आणि कुटुंबाला त्यातनं मार्ग दाखवणं ही शक्तीच आहे, मानसिक शक्ती. त्यामुळे तिथे मार्ग दाखवणं आलं जेव्हा गरज पडते. जेव्हा अगदी एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर प्राणी जो असतो, अगदी हरणासारखा प्राणी, जेव्हा तो बघतो की त्याच्या बछड्याला वाघ किंवा सिंह शिकार करायला येत आहे, तेव्हा आपण हरिण आहोत हे विसरून जेव्हा ती वाघाच्या आणि आपल्या पिल्लाच्या मध्ये उभी राहते, ही शक्तीच आहे. त्यावेळेला तिला ते धैर्य कुठून येतं? एरवी ती असती तर पळाली असती, पण जेव्हा तिच्या बाळावर येतं तेव्हा ती विसरते की ती कोण आहे, समोर उभा राहिलेला शत्रू कोण आहे, आणि ती बिनधास्त मध्ये जाते आणि वेळ पडली तर ती स्वतः त्याला शरण जाते जेणेकरून तिचं बाळ पुढे वाचेल. तर ही एक शक्ती आहे. तर नवशक्ती प्रत्येक प्रसंगानुरूप स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये मातृत्व असतंच पुढाकार पद्धतीने. तर मला असं वाटतं की त्या शक्तीचा जागर, नवशक्ती म्हणजे
तुम्ही खंबीर होणं, तुम्ही मानसिकरित्या खंबीर होऊन तुम्ही त्यात बाहेर काढणं प्रसंगात ही शक्ती आहे. तुम्ही एखादा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना मी काय करू शकते हे म्हणताना मी गेलं तर 10 लोक येतील हे म्हणणं ही त्यावेळची तुमची शक्ती आहे. आणि मला असं वाटतं शारीरिक शक्ती ही येतेच, पण आधी महत्वाची असते ती मनाची शक्ती, की मी करू शकते, मी बाहेर येऊ शकते. एखादं ईव्ह टीसिंगची घटना घडत असेल, मी एकटी काहीच करू शकत नाही असं न म्हणता जेव्हा एखादी मुलगी बिंदास मध्ये पडते आणि त्याचा गचांडी पकडते 10 लोक येतात ना, तू पण त्या शक्तीचं रूप होते. येस, बरोबर ना. त्यावेळेला दुर्गा असू दे किंवा पार्वती असू दे, सरस्वती ही विजेची शक्ती आहे. बरोबर. आपल्याकडे प्रत्येक शक्तीचं सिम्बलायझेशन आहे, ते शोधून घेणं आणि आपण कुठे कनेक्ट होतो. मी स्वतः दुर्गेशी खूप कनेक्ट होते, मी स्वतः पार्वतीशी खूप कनेक्ट होते, कारण मला त्या शक्ती आवडतात. कोणी सरस्वतीशी कनेक्ट होऊ शकतो, कालिकेशी कनेक्ट होऊ शकतो. ही सगळी रूप आहेत आणि अल्टिमेटली तिच्या चरणात जाणार, कारण तिच्यातनं सगळ्या रूप आले. मी आताच बोलले की तुम्ही कनेक्ट करता दुर्गेशी आहे, महालक्ष्मीशी. तर लाईक हाच माझा प्रश्न आहे की विच फिमेल फिगर्स फ्रॉम मायथॉलॉजी और हिस्ट्री इन्स्पायर यू इन कंटेक्स्ट ऑफ विमेन एम्पॉवरमेंट अँड वाय. लाईक तुम्ही कनेक्ट करता त्यांच्यासोबत, पण का कनेक्ट करता? या भारतीय संस्कृतीत किंवा हिंदू संस्कृतीत प्रचंड मोठा वारसा आहे स्त्री शक्तीला. तुम्ही देवी अनुसूया, रेणुका माता किंवा दुर्गा माता पासनं आता गांधी, मैत्रेयी या विदुषी आहेत. त्याच्यानंतर आताच्या काळात तुम्ही म्हणाल तर भारतीय इतिहासात मी कनेक्ट करते तर राजाशिव छत्रपतींची आई राजमाता जिजाऊ ज्यांनी एक युगपुरुष घडवला, तो घडवला, त्याची मशागत केली आहे. छत्रपती झाले ते जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना घडवलंय, जाणीवपूर्वक घडवलंय. छत्रपतींची योग्यता ही तर आहेच, पण त्याला योग्य दिशा देणाऱ्या या मातोश्री होत्या. तर मला असं वाटतं की छत्रपती जर युगपुरुष म्हणून बघत असेल तर त्या युगपुरुषाची माता म्हणून जिजाऊंचा उल्लेख मी करेन. पुण्यश्लोक सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर आहे, त्यांनी प्रजेला पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना बाजूला ठेवून त्यांनी आपल्या संस्थानाला अतिशय निर्व्याज प्रेम दिलं. तर ह्या सगळ्या बघितलं तर शक्तीच आहे. आणि वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे वेगळं काय, आता शब्द आहे, पण त्यांनी पण बायकांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. राणी लक्ष्मीबाई त्यांच्याकडे स्त्री योद्धा पण होत्या, त्यांना दिलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर त्या लढलेल्या आहेत. तर हे वुमन एम्पॉवरमेंटचं त्या काळचं उदाहरण आहे की त्यांनी बांगड्यावरून फक्त घरात बसा असं नाही सांगितलं. जेव्हा तुमच्या कुटुंबावर, तुमच्या राज्यावर वेळ येते तेव्हा तुम्हीही शस्त्र धारण करून लढायला बाहेर या, हे सांगितलेलं आहे. इट्स अ वुमन एम्पॉवरमेंट. आणि तो वारसा आपल्याला लाभलेला आहे वुमन एम्पॉवरमेंटचा. तिथून आपण आलेलो आहोत. आपण फक्त त्यांची नावं सांगतोय, पण तो इतिहास समजून घ्यायला हवा की कुठून आलं असेल त्यांच्यामध्ये हे सगळं त्या काळी. आता तर तुम्हाला खूप इन्फ्रास्ट्रक्चर आहे, खूप सुविधा आहे, तुमच्या हातामध्ये सगळं आहे, पण त्या काळी इतका वेगळा परिस्थिती होती, वेगळा काळ होता, पण त्यांना काहीतरी घडवायचं होतं ते त्यांनी घडवलं. इव्हन तुम्ही NGO सोबत पण कनेक्टेड आहात, तर तुम्ही असे काय मेजर्स घेतले ज्याच्याने वुमेन्सला म्हणजे जे सिटीमध्ये राहतात ते तर काम करतात, म्हणजे घरातलं पण सांभाळतात, ऑफिसला जातात, जॉबला जातात, बट जे रुरल एरियाजमध्ये आहेत तिकडे काय तुम्ही असे मेजर्स घेतले फॉर एम्पॉवरिंग? काही संस्थांबरोबर काम करताना मला असं जाणवलं की त्यांना काम करायचंय, पण काम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पूर्वी काही खेड्यापाड्यातनं मी फिरलेली आहे तेव्हा मी बघितलंय की घरातला पुरुष आत जातो, तो शर्ट काढून बायकोला देतो आणि मग बायको ती तो शर्ट घालून लोकांसमोर येते.
इतक्या वाईट परिस्थितीत आपल्या काही खेड्या आणि फार दूर नाही, मुंबईच्या परिघात 50 ते 55 किलोमीटर मध्ये ही परिस्थिती आहे. तर अशा वेळेला त्यांना काम करायची इच्छा असून एकदा जाऊन धान्य देणं, 5 किलो गहू 2 किलो तांदूळ ह्यांनी काही बदलणार नाहीये चित्र. तर त्यांना सक्षम केलं पाहिजे. पण त्यांच्या अडचणी आहेत की त्यांच्याकडे स्किल्ड नाही आहेत. आपण त्याला म्हणू की त्यांच्याकडे फार काही असं खूप सुबक आकाराचं काही करू शकतील असं नाही. त्यांच्यावर जबाबदारी आहे, मुलं बाळ आहेत छोटी, त्यांना सांभाळताना त्यांना करायचंय. पावसाच्या काळामध्ये त्यांच्या गावापर्यंत जाणारे रस्तेही तिथपर्यंत नाही. मग अशा वेळेला काय करता येईल? तर वुमन एम्पॉवरमेंट कॅम्पच्या अंतर्गत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आम्ही त्यांना पणत्या पेंट करायला किंवा राख्या बनवायला शिकवल्या आणि आमची ती जबाबदारी होती की त्यांनी बनवलेलं सामान इथे आणून विकणं. तू जर का आजूबाजूला फिरलीस काही संस्थांमध्ये तर तुम्ही आता दिवाळीच्या वेळेला बघत असाल अनेक एक्झिबिशन्स लागतात आणि तिथे अशा लोकांचं घरोघरी उठणं बनवणं किंवा घरात सुगंधी अत्तर बनवणं ह्या सगळ्या त्या शिकतात. त्यांना फार काही नॉलेज असावं लागत नाही. ट्रेनिंग थोडंफार दिलं. आम्ही काही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन साबुदाण्याचे पापड त्यांना करायला शिकवले की त्यांच्याकडे आम्ही ते सामान पोहोचवतो की तुम्ही करा, आम्ही नेऊन विकतो. किंवा जुन्या साड्यांपासून खूप छान डोरमॅट्स करतात या बायका. त्यांच्याकडे ना ती उपसत कला असते. मग तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही तुमच्या घरातल्या जुन्या साड्या जो त्यांचा कच्चा माल आहे तो देऊ शकता. तुम्ही आजूबाजूच्या टेलरकडे जाऊन त्याने गोळा केलेल्या चिंध्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्या खूप छान डोरमॅट, वॉल हँगिंग असं बनवतात. त्याच्यासाठी त्यांना फार साधनांची गरज नाही. सुई दोरा दिला किंवा स्विंग मशीन्स प्रोव्हाइड केले CSR ऍक्टिव्हिटीज मधनं. कारण काय आहे ना की अनेक ठिकाणी लोक मदत करायला तयार आहेत आणि मदतीला लोकांना मदत हवी पण मी माध्यम होऊ शकते. तुम्ही पैसेच द्यायला पाहिजेत असं नाहीये. तुम्ही वेळ देऊ शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही खूप काही करू शकता. आणि फ्रॉम दिस पॉडकास्ट जर तुम्हाला मेसेज पोहोचवायचं असेल फॉर एनी विमेन ऑर फॉर फ्युचर जनरेशन तर ते काय मेसेज असेल? फ्युचर जनरेशन ही खूप जास्त मॅच्युअर्ड आणि फोकस आहे आमच्या जनरेशनपेक्षा. त्यांच्याकडे खूप मार्ग आहेत. मला असं वाटतं की तुमच्या जनरेशनकडे ना खूप फोकस आहे, पुढे जायची चिकाटी आहे, धाडस आहे. हे कमी पडताय माहितीये का? सातत्यात कमी पडताय. तर ते सातत्य ठेवा. वाचनाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. तुमची पिढी वाचनापासून लांब जाते असं मला वाटतं. तर वाचा. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे तुमच्या हातामध्ये जे आहे ना इंस्टाग्राम, फेसबुक हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे. तर ह्याचा चांगला उपयोग करून घ्या. ह्याच्या माध्यमातून तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना फार कमी उपलब्धी आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि एका सेम पेजला तुमच्या बरोबर त्यांना आणायचा प्रयत्न. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज नवदुर्गा किंवा नवशक्ती, नवरात्र याच्या निमित्ताने मी देईन. तर बायकांनी बदलायची वेळ नाहीये. तर आता तुमच्या आजूबाजूच्या मुलांना बदलायचा प्रयत्न करा. 7च्या आत घरात जा, पण मुलांना सांगा की जर 7च्या आत घरात जाऊ शकत नसेल मुलगी तर तू तिचा आधार हो, तिची भीती हो. तर तुम्हाला असं काही करता आलं तर जरूर करा. तुमच्या ज्या ज्या मार्गांमधनं हे करता येईल ते सगळं करा. म्हणजे अशा कार्यक्रमांना आपण त्या मुलांना बोलवू शकतो. प्रत्येक वेळेला नवदुर्गेसाठी मुलींनाच बोलवायची गरज नाही. तर असा एखादा मुलगा जो ह्याबद्दल खूप अभिमानाने बोलू शकेल. तर मला ते चित्र बघायला. सो धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं सुंदर तुम्ही म्हणजे तुमची लाईफची जर्नी सांगितली, तुमचे व्ह्यूज प्रेझेंट केले आपल्यासमोर. नक्की जी आमची ऑडियन्स आहे त्यांना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं असेल. थँक्यू सो मच वन्स अगेन मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा.